वेलकम टू माय युट्यूब चॅनल पी तिखे एज्युकेशन। आज आपण बघणार आहे बघा 6 तारखेला आहे मॅथ 1 पेपर। मॅथ 1 पेपर मध्ये मोस्ट आयएमपी क्वेश्चन जे क्वेश्चन का असतात हमखास येत असतात त्या टॉपिक वरती आज आपण बघणार आहे ते क्वेश्चन बघा। आता आपण सुरू करणार आहे 1 मार्कासाठी येणारे क्वेश्चन। तर पहिला बघा चॅप्टर दिलाय तुम्हाला दोन चलनातील रेषीय समीकरण। या चॅप्टर मधला कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे 1 मार्कासाठी ते आज आपण बघणार आहोत। तर लक्ष द्या आता बघा मुलांनो, बघा काय दिलंय इथे 17x + 15y बरोबर 11 आणि 15x + 17y बरोबर 21। तर x - y ची किंमत काढायचं काय इथे बघा x - y ची काढायची किंमत काढायची म्हणजे याचाच अर्थ काय करायचं बघा। आता काल याचं समीकरण एक काय दिलं 17x + 15y बरोबर 11 आणि काल यायचं इथे समीकरण कोणतं घेतलं आपण सेकंड कोणतं घेतलं आपण समीकरण नंबर द्यायचा याला समीकरण नंबर 1 द्यायचं याला कसं कोणतं द्यायचं समीकरण नंबर 1 देऊन द्यायचं समीकरण नंबर 1। आणि बघा सेकंड काय दिलाय तुम्हाला समीकरण नंबर 2 दिलाय बघा काय दिलाय 15x + काय दिलाय 17y बरोबर काय दिलाय 21। याला द्यायचं समीकरण नंबर 2 समीकरण नंबर 2 देऊन द्यायचं करायचं काय इथे x - y मग काय करायचं x - जर y असेल तर काय करायचं समीकरण 1 म्हणून समीकरण 2 काय करायचं मायनस करायचं मग काय करायचं समीकरण 1 वजा समीकरण काय करायचं 2 करून घ्यायचं मग काय 17x + 15y बरोबर 11 आणि काय लिहायचं 15x + 17y बरोबर 21। दोघांचं काय करायचं मायनस काय करायचं मायनस करताना काय होते मुलांनो साइन काय होते चेंज काय येणार प्लस प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस प्लस इथे मायनस 17 म्हणून 15 गेले किती राहिले 2x प्लस मायनस काय होणार बघा मायनस म्हणजे काय साइन कोणता येते मायनस 15 म्हणून 17 गेले किती राहिले 2y काय राहिले 2y बरोबर 11 मधून काय गेले 21 गेले का 21 म्हणून आपण 11 केले मायनस किती येणार बघा 21 म्हणून आपण काय केले 11 जर मायनस केले किती येणार 10 येणार किती येणार 10 येणार किती येणार 10 येणार प्लस 10 की मायनस 10 बघा मायनस 10 कारण की इथे बघा 21 मोठा आहे 11 लहान आहे 21 समोर साइन कोणता आहे मायनस म्हणून इथे येणार मायनस। मग काय करायचं बघा आता दोघांमध्ये सारखं काय बघा 2 निघाल बाहेर आणि काय ना x - y बरोबर काय -10। आता बघा कशाची किंमत काय चालू x - y ची मग x - y बरोबर 2 कशामध्ये गुणाकार याला कुठे घेऊन जायचं भागाकार 10 भागीला काय येणार 2 म्हणजे याचाच अर्थ उत्तर किती आहे x - y बरोबर 10 भागीला 2 म्हणजे बे पंचे 10 म्हणजे काय आहे ते -5 म्हणजे x - y ची किंमत किती आहे तुमची -5 आलेली आहे। किती मार्काला विचारतात ते मुलांनो 1 मार्काला हा क्वेश्चन विचारत असतात। हा क्वेश्चन बोर्ड मध्ये विचारलेला आहे। अशाच प्रकारचे क्वेश्चन जे आहेत बघा हा x - y विचारलाय x + y चा सुद्धा क्वेश्चन कशामध्ये विचारला पेपर मध्ये विचारलेला। आता बघणार क्वेश्चन नंबर सेकंड टॉपिक सेम बघा तिथे आधीच्या क्वेश्चन मध्ये काय होतं बघा x - y इथे काय x + y आता काय करायचं बघा x + y जर असेल तर काय करायचं समीकरण 1 प्लस समीकरण काय करायचं 2 काय करायचं बघा समीकरण लिहून घ्या x + 2y बरोबर 5 याला समीकरण नंबर काय द्यायचं याला समीकरण नंबर 1 आणि सेकंड बघा 2x + y बरोबर 4 याला लिहायचं समीकरण नंबर 2 मग काय करायचं समीकरण काय लिहायचं 1 प्लस समीकरण काय लिहायचं इथे 2 काय लिहायचं x + 2y बरोबर काय लिहायचं 5 आणि 2x + y बरोबर काय लिहायचं 4 दोघांची काय करायची ऍडिशन काय करायची ऍडिशन 2x + 6 किती होणार 3x + 2y + y काय होणार 3y बरोबर की 4 आणि 5 9 काय येणार दोघांमध्ये सारखं काय 3 निघणार कॉमन आतमध्ये काय राहिला x + y बरोबर 9 म्हणजे काय येणार बघा x + y बरोबर 9 दिले येते भागीला काय होणार 3 हा कशामध्ये गुणाकार कशात जाईल भागाकार मध्ये म्हणजे काय येणार इथे x + y बरोबर 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे किती येणार इथे x + y ची किंमत किती येणार तुमची 3 येणार किती येणार 3 येणार किती येणार 3 येणार आहे। टॉपिक सेम फक्त क्वेश्चन चेंज इथे आधीच्या क्वेश्चन मध्ये x - y इथे x + y केव्हा आला पेपर मध्ये सप्टेंबर 21 मध्ये आलेला आहे। क्वेश्चन नंबर 3 बघा इथे
16 बघा 5x प्लस 4y बरोबर 17 आणि 4x प्लस 5y बरोबर 10. तर या एक्झाम्पल मध्ये काय बघा का दिलेला आहे तुम्हाला 6 गुण का केले अल्टरनेट केलेले आहे. इथे 5 आहे इथे 4 आहे इथे 4 आहे इथे काय 5. अशा पद्धतीने जर असेल 6 गुण जर चेंज केले असेल अल्टरनेट केले असेल तर काय करायचं एक वेळा प्लस करायचं एक वेळा मायनस करायचं. बघा समीकरण 1 बघा काय दिलंय तुम्हाला समीकरण 1 5x प्लस 4y बरोबर 17 याला लिहायचं समीकरण नंबर 1 आणि 4x प्लस काय दिलाय 5y बरोबर किती दिलाय 10. समीकरण काय लिहायचं याला समीकरण नंबर 2 लिहून घ्यायचं. काय करायचं म्हटलं आधी काय करायचं प्लस करायचं. मग प्लस करा 5x प्लस 4y बरोबर 17 4x प्लस 5y बरोबर 10 यांची करायची बेरीज 5 आणि 4 9 9x प्लस 4 आणि 5 9 9y बरोबर 17 आणि 10 27 17 आणि 10 किती 27 दोघांमध्ये सारखं काय 9 9 निघणार कॉमन आतमध्ये राहणार बघा x प्लस y बरोबर 27. आता बघा काय येणार x प्लस y बरोबर 27 भागेला काय येणार 9 म्हणजे x प्लस y बरोबर किती येणार 9 1 9 9 त्रिक 27 किती येणार x प्लस y ची किंमत 3 येणार. किती येणार 3 येणार आहे. किती येणार 3 येणार आहेत. याला समीकरण नंबर काढायचा याला समीकरण नंबर 3 समीकरण नंबर 3 द्यायचं. एक वेळा आपण प्लस केला आता एक वेळा करायचं मायनस. मग काय करायचं समीकरण 1 वजा समीकरण काय करायचं 2 समीकरण 2 लिहून घ्यायचं. मग समीकरण 1 बघा काय दिलंय तुम्हाला समीकरण दिलंय बघा 5x प्लस काय दिलंय 4y बरोबर काय दिलंय 17 आणि समीकरण 2 दिलंय बघा 4x प्लस 5y बरोबर काय दिलाय 10 यांची करायची वजाबाकी. मग काय नाही ते वजा इथे प्लस आहे इथे प्लस इथे येणार मायनस साइन काय होता चेंज प्लस प्लस मायनस प्लस प्लस मायनस 5 मधून 4 गेला किती राहिला फक्त x राहिला. आता बघा इथे मोठी व्हॅल्यू कोणती आहे 5 5 समोर संख्या कोणती व्हॅल्यू कोणती साइन कोणता आहे मायनसचा. मग काय मायनस 4 5 4 गेले 1 म्हणजे y लिहिला आपण बरोबर 17 मधून 10 गेले किती राहिले 17 मधून 10 गेले किती राहिले 7 राहिले. समीकरण नंबर द्यायचे याला 4 समीकरण नंबर 4. आता काय करायचं बघा समीकरण 3 आणि समीकरण 4 या दोन समीकरणावरून आपल्याला कशाची किंमत काढायची आहे x आणि y ची किंमत काढायची आहे. बघा इथे प्लस आहे इथे काय मायनस दिलेला आहे. जर साइन जर चेंज वेगवेगळे असणार साइन जर वेगळे असणार काय करायचं प्लसच करायचं. साइन जर इथे प्लस आणि इथे जर प्लस असतं काय करायचं मायनस करायचं. काय करायचं समीकरण काय लिहायचं 3 प्लस समीकरण काय लिहायचं इथे समीकरण नंबर 4 समीकरण 3 बघा काय दिलाय x प्लस y बरोबर काय दिलाय तुम्हाला 3 आणि समीकरण 4 दिलाय x मायनस y बरोबर दिलाय 7 यांची करायची बेरीज कारण की साइन काय चेंज x प्लस y x प्लस x किती येणार 2x बघा हे होणार कॅन्सल बरोबर 7 आणि 3 10 म्हणजे काय येणार बघा x बरोबर काय येणार 10 भागेला काय येणार 2 बे पंचे 10 म्हणजे x ची किंमत किती आली 5 आली. x बरोबर 5 आला. आता x बरोबर 5 आला x बरोबर 5 म्हणजे काय x बरोबर 5 समीकरण 3 मध्ये ठेवू समीकरण 3 बघा काय दिलाय तुम्हाला x प्लस y बरोबर काय दिलाय तुम्हाला 3. इथे काय करायचं x ची किंमत किती ठेवायची 5 म्हणजे 5 प्लस y बरोबर 3. मग काय येणार बघा y बरोबर 3 या 5 ला त्या साईडने घेऊन जा कशात जा मायनस मध्ये. मग काय 3 वजा 5 म्हणजे y बरोबर काय येणार 3 वजा 5 किती झाले -2 म्हणजे काय येणार y ची किंमत किती आली तुमची -2 आणि x ची किंमत किती आली 5 आली आहे. किती आली 5 आलेली आहे. किती मार्काला येतात 2 मार्काला हा क्वेश्चन येतात. केव्हा आलाय सप्टेंबर 21 मध्ये हा क्वेश्चन बोर्ड मध्ये आलेला आहे. अशा पद्धती क्वेश्चन काय होतात रिपीट होत असतात. तुम्हाला काय करतात सहगुण चेंज करून देतात. त्यावेळेला काय करायचं एक वेळा प्लस करायचं एक वेळा मायनस करायचं आणि काय करायचं आपल्याला क्वेश्चन नंबर आज आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 4 बघणार आहे. आता हा टॉपिक नवीन आहे. याआधी आपण वेगळे टॉपिक बघितले. आता आपण बघणार क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा. आता या टॉपिक वरती हमखास दरवर्षी पेपर मध्ये क्वेश्चन येत असतो. आता बघा 6 तारखेच्या पेपर मध्ये तुम्हाला हमखास यावरती क्वेश्चन तुम्हाला सापडणार म्हणजे सापडणारच. बघा क्वेश्चन बघा
क्रेमरच्या पद्धतीने 4m + 6n = 54 आणि 3m + 2n = 28 ही एक सामायिक समीकरणे आहे. अशा प्रकारे जर असेल क्रेमरच्या पद्धतीने असेल तर काय करायचं, आपल्याला x आणि y ची आपल्याला किंमत काढावी लागते. कशाची? x आणि y ची किंमत काढावी लागतात. त्यासाठी सुरुवातीला डी काढावं लागतं. काय लागतं आपल्याला? डी काढावे लागतं. डी बघा, डी कसा काढायचा? आधी काय करायचं? समीकरण लिहून घ्यायचं. समीकरण बघा पहिलं दिलेलं आहे बघा, 4m काय 4m प्लस काय दिलाय 6n बरोबर 54. याला द्यायचं समीकरण नंबर 1. आणि सेकंड बघा काय दिलाय तुम्हाला 3m प्लस 2n बरोबर काय दिलाय तुम्हाला 28. याला द्यायचं समीकरण नंबर 2. आता आपल्याला डी काढून घ्यायचं. काय करायचं? आधी डी काढून घ्यायचं. बघा डी कसा काढायचा? बघा डी इक्वल टू काय करायचं? बघा आता डी काढण्यासाठी कॉन्स्टंट घ्यायचे नाही. काय करायचं? कॉन्स्टंट घ्यायचे नाही. आणि इथे काय घ्यायचं? यांचा सहगुणक घ्यायचं. काय घ्यायचा? सहगुणक घ्यायचा. सहगुणकच घ्यायचा. मग काय लिहायचं? इथे 4 खाली काय येणार? इथे 3 इथे येणार 6 खाली येणार इथे 2. फक्त सहगुणक घ्यायचा. आता सहगुणक घेतला आपण. आता काय करायचा? तिरपा गुणाकार. काय करायचं? 4 गुणिला 2 4 गुणिला काय करायचं? 2 वजा काय करायचं? 3 गुणिला काय करायचं? 6 3 गुणिला 6 बरोबर. बघा काय येणार? बघा आपण एवढं लिहिल्यानंतर आता बघा काय येणार? बरोबर 4 दुने 8 वजा साइन त्रिक 18. बघा 18 मधून 8 गेले किती आले? 18 मधून 8 गेले किती आले? बघा 10. प्लस वजा की प्लस की मायनस येणार? बघा इथे मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 18 आणि लहान व्हॅल्यू आहे 8. म्हणजे काय येणार इथे? -10. काय येणार इथे? -10. याला बघा काय द्यायचं? याला आपण आता डी ची किंमत काढली. आता काय करायचं? dx. काय करायचं? आता dx काढून घ्यायचं. dx म्हणजे बघा dx किंवा dm काय लिहायचं? ते dm लिहायचं. इथं dm लिहायचा. dm काढण्यासाठी बघा काय करायचं? dm काढण्याची m ची व्हॅल्यू घ्यायच्या नाही. कोणत्या घ्यायच्या? काय लिहायची? m च्या ठिकाणी काय लिहायचं? ही व्हॅल्यू लिहायची. काय लिहायची? 54. दुसरी काय लिहायची? 28. आणि काय लिहायची? तर 6 आणि काय लिहायची? ते 2. आता इथे सुद्धा काय करायचा? तिरपा गुणाकार. 54 गुणिला काय करायचं? 2 वजा 28 गुणिला काय करायचं? 6. आता बघा काय करायचं? गुणा आता 4 दुने 8 5 दुने 10 वजा 8 सका 48 8 4 साइन दुने 12 किती येते? बघा 12 किती? 16. म्हणजे काय किती आलं? 108 मधून किती मायनस करायचे? आपल्याला 168 काय करायचे? मायनस करायचे आहे. म्हणजे काय येणार? बघा 168 मध्ये 108 केले मायनस किती येणार इथे? 60 येणार. किती येणार इथे? 60 येणार. पण काय येणार? मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 168 आहे की 108 आहे? 168 समोर कोणतं साइन आहे? मायनस. काय? मायनस. आपण डीएम काढून घेतला. आता काय करायचं आपल्याला? काय करायचं आपल्याला आता? डीएन काढायचं. काय करायचा? डीएन काढून घ्यायचं. आता डीएन काढण्यासाठी बघा काय करायचं? एन ची व्हॅल्यू घ्यायच्या नाही. काय लिहायचं मग? 4 3 आणि काय लिहायचं? 54 आणि काय लिहायचं? 28. इथे सुद्धा काय करायचा? तिरपा गुणाकार. 4 गुणिला 28 वजा 3 गुणिला काय करायचं? 54. 3 गुणिला 54. बघा 4 8 32 2 हातचा आला 3 4 दुने 8 आणि 3 8 आणि 3 किती येणार? बघा 11 वजा 4 3 12 2 हातचा 1 5 3 15 1 16. म्हणजे 112 मधून आपल्याला काय करायचं आहे? 162 काय करायचं? मायनस करायचं आहे. बघा किती येणार? 112 म्हणून 100 काय केलं? 62 मायनस केलं किती येणार? मायनस काय येणार? 50 येणार. किती येणार? -50 येणार आहे. आपण डी ची व्हॅल्यू काढली -10, डीएम काढला -7 आणि डीएन किती काढला? -50. तिन्ही व्हॅल्यू काढल्यानंतर आता काय करायचं? दोघांचं आता काय करायचं? कशाची किंमत काढायची? एक्स ची. एक्स बरोबर काय ते बघा? एक्स बरोबर dx भागेला डी. बघा dx किती आलाय? बघा dx नाही इथे काय येणार? m ची व्हॅल्यू. कशाची किंमत काढायची आपल्याला? m ची किंमत काढायची आहे. बघा डीएम किती काढला आपण? बघा डीएम काढला -60 भागेला आणि डी किती काढला आपण? बघा -10. मायनस किती आला? 10. मायनस मायनस कॅन्सल 0 0 कॅन्सल आणि किती येणार? उत्तर 6. किती येणार इथे? 6. आता काढायचं इथे n.
एन म्हणजे काय होते dn भागेला डी. dn किती काढला आपण बघा, dn काढला आपण -50 भागेला आणि डी किती काढला -10. वजा वजा कॅन्सल, 0 0 कॅन्सल म्हणजे काय येणार इथे 5. म्हणजे m ची किंमत 6 आली, n ची किंमत किती आली 6 आलेली आहे. अशा पद्धतीने काय करायचं, क्रेमरचे त्या पद्धतीने जर आपल्याला सोडवायचं म्हटलं काय करायचं, सुरुवातीला डी काढायचा, नंतर dm काढायचा, नंतर dn काढायचा. इथे बघा x सुद्धा असू शकतो, dx सुद्धा असू शकतो, dy सुद्धा असू शकतो. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. किती मार्काला, 3 मार्काला क्वेश्चन येतात. हाच क्वेश्चन किती वेळा आला आहे, 2 वेळा आलेला आहे. सर्वात IMP क्वेश्चन आहे, हमखास विचारला जात असतात. क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. ही काय ऍक्टिव्हिटी आहे, काय ते ऍक्टिव्हिटी आपण घेतलेली आहे. हम ऍक्टिव्हिटी वरती हमखास तुम्हाला बघा 4-5 क्वेश्चन असतातच बोर्ड मध्ये. तुम्हाला हमखास जे काही क्वेश्चन मी तुम्हाला सांगत आहे, क्वेश्चन हमखास पडणार आहे. कशा बोर्ड एक्झाम मध्ये पडणार आहे 6 तारखेच्या पेपर मध्ये. बघा काय दिलेला आहे क्वेश्चन, 5x + 3y = 9. समीकरण नंबर 1 दिला आपल्याला, 2x - 3y = 12. समीकरण नंबर 2. यांचं काय करा म्हणते, मी आधी सांगितलं तुम्हाला, जर साइन जर वेगळे असेल तर काय करायचं, प्लस करायचं. मग काय केलं, समीकरण 1 व समीकरण 2 ची काय केली आपण, बेरीज केलेली आहे. 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. आपण लिहून घेतलंय ते. आता आपण हा क्वेश्चन मध्ये दिलाय, तुम्हाला दिलंच राहणार. आता बघा यांची बेरीज करा. 5 आणि 2 किती होणार, 5 आणि 2 किती होणार 7. किती होणार 7. आणि बघा 3y कॅन्सल, कारण एक वेळा प्लस आहे, एक वेळा मायनस आहे. 12 आणि 9 करा, 12 आणि 9 किती होणार बघा, 12 आणि 9 किती होणार 21. किती होणार 21. आता बघा 21 इथे येणार, हा 7 कशामध्ये येणार, भागाकार मध्ये. 21 भागेला किती होणार 7. आता 21 भागेला 7 म्हणजे 7 × 7, 7 × 21 म्हणजे इथे किती येणार, x ची व्हॅल्यू किती येणार तुमची 3. x ची व्हॅल्यू किती येणार 3. x ची व्हॅल्यू 3 समीकरण 1 मध्ये ठेव. कशामध्ये ठेवा म्हणते, समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 दिला आपला, 5x + 3y = 9. 5 × x, 5 × x आणि x ची व्हॅल्यू किती काढली आपण 3. तर लिहायची 3. किती लिहिली आपण 3. आता बघा 5 × 3 = 15. 5 × 3 किती होते 15. म्हणजे इथे येणार तुमचे 15. किती येणार इथे 15. आता 3y = 9 वजा, हा कशात जाईल, हा प्लस मध्ये त्या साईडने गेला, कशात जाईल मायनस मध्ये. 9 वजा 15, 9 मधून 15 गेले, किती राहिले 6. किती झाले 6. वजा 6 कशामध्ये, वजा की प्लस, वजा, कारण की मोठी व्हॅल्यू कोणती आहे 15 आणि 15 समोर साइन कोणता आहे मायनस, मग इथे -6. किती येणार इथे -6 येणार. आता 3y बरोबर काय आला इथे -6. मग काय येणार इथे बघा, -6 भागेला काय होणार इथे 3. -6 भागेला 3. मग काय येणार 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 म्हणजे काय येणार इथे -2. काय येणार इथे -2. म्हणजे तुमची उकल काय आली बघा, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू काय येणार -2. समीकरणाचे हे काय उकल आहे. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. किती मार्काला, 3 मार्काला हमखास विचारला जातात. ऍक्टिव्हिटी